ओवीसाठी पौष्टिक, झटपट होणारा डाळ आणि तांदूळ पासून तयार होणारा एकदम हलकं पचायला सोपं, बाळाच्या पोटासाठी उत्तम असा घरगुती सॅरेलॅक कसा बनवायचा ते बघूया. सर्वात आधी 1 वाटी मसूर, चणा, मूग, उडद डाळ आणि 1 वाटी तांदूळ धुवून रात्रभर पाण्यात भिजत घालावे. दुसऱ्या दिवशी पाणी काढून सुती कापडावर वाळवून घ्यायचे. छान वाळून झाल्यानंतर परतवून घ्यायचे. डाळ खरपूस भाजली की छान सुवास येतो. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घेतली. मी यात काजू बदाम पावडर मिक्स केली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता. बाळासाठी चविष्ट सेरेलेक तयार आहे. त्यानंतर ओवा, जिरे, बडीशोप पावडर पण तयार करून घेतली. यासाठी मी अर्धा वाटी जिरे, ओवा, बडीशोप सारखं प्रमाणात घेऊन छान भाजून घेतलं. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक पावडर केली आणि गाळून घेतले. ही पावडर बाळाच्या जेवणात आपण घालू शकतो. चवही छान येते आणि पचनासही मदत होते. बाळाला गॅस झाला असेल, पोट दुखत असेल तर गरम पाण्यात थोडं मिक्स करून आपण बाळाला देऊ शकतो. ओवीसाठी अशा छोट्या-छोट्या गोष्टी तयार करत असताना मला खूप समाधान वाटतं. घरचं प्रेमाने बनवलेलं अन्न बाळासाठी खूप फायदेशीर असतं. बाय बाय.